नमस्कार, टेस्ट विथ प्राजूमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बघणार आहोत सुक्या हरभऱ्याची हटीव भाजी। तर इथे मी घेतलेला आहे सुका हरभराची भाजी, चुरून घेतलेली आहे ती। बेसन घेतलेला आहे 2-3 चमचे, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट, अगोदर शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि हळद। तर आपण आता बेसन पीठ लावून घेऊयात हरभऱ्याच्या भाजीला। इथे कढई मी गरम करायला ठेवलेली आहे। एकीकडे माझा भात शिजतोय, संध्याकाळचा स्वयंपाक चालू होता माझा। तर आपण इथे तेल ॲड करून घेऊया। साधारण एक ते 2-1.5 पळी आपण तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये जिरेसुद्धा टाकू शकता, पण माझ्या मुलांना आवडत नाही त्यामुळे जिरे टाकलेले नाही आहेत। तुम्ही याच्यामध्ये जिरे टाकू शकता। त्यामध्ये माझ्या मुलांना जिरे आवडत नाहीत म्हणून मी टाकलेले नाही आहेत। इथे आपले मिरची आणि लसूण टाकलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात, हळद टाकूयात आणि आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात। त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे। पाणीला उकळी आली की मग आपण जे आपलं मिश्रण बनवलेलं होतं हरभऱ्याच्या भाजीला, जे बेसन लावून ठेवलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात। आता याची वाट बघूयात 1 मिनिट। तर पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात। तर ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे। तर इथे मी माझ्याकडून बारीक झाला होता कूट, पण तुम्ही शक्यतो आबडखोबड असा शेंगदाणे बारीक करून घ्या। जास्त बारीक शेंगदाण्याचं कूट टाकू नका। इथे लुडबुड बघितली तुम्ही कशी मध्ये मध्ये असते, नेहमीच असते किचनमध्ये लुडबुड यांची। तर इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आपण त्याच्यामध्ये बेसन आणि हरभऱ्याची भाजीचं जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते टाकून घेऊयात आणि हटवून घेऊयात। शक्यतो तुम्ही तिखट खात असाल तर खरंच सांगते, खूप छान झणझणीतच ही भाजी खूप छान लागते। तिखट टाका, मिरची टाका, तुम्हाला आवडत असेल तर। शक्यतो तुम्ही नसाल खात तर ठीक आहे। आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि पूर्ण झाकण ठेवायचं नाही आहे, अर्धं झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ छान काढून घेऊयात। एक उकळी फुटली की आपण थोड्या वेळाने त्याचा वास खूप छान सुटला होता। बघू शकता कशी छान घट्ट झालेली आहे भाजी। तुम्हाला जसं जेवढं तुम्हाला पातळ किंवा मीडियम कसं आवडतं तसं तुम्ही त्याचा हे ठेवू शकता, म्हणजे पाणी त्याच्यामध्ये ठेवू शकता। शक्यतो थोडीशी रपरपीतच ती भाजी छान लागते आणि शक्यतो तिखट करा आणि भाकरीसोबतच सर्व करा। स्पेशली मी तुम्हाला जर सांगायचं झालं तर ती भाकरीसोबतच छान लागते। इथे मी गॅस बंद करून घेते आणि आपली भाजी रेडी आहे। अप्रतिम भाजी लागते खरं। सो आपली भाजी रेडी आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट।